नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ही बॅग बघणार आहोत कशी शिवायची. तर इथे पाहू शकता याचे धागे बिलकुल आतमध्ये दिसत नाही आहेत आणि शिलाई पण व्यवस्थित झालेली आहे. आतल्या साईडने इतकं मोठं पॉकेट आहे आणि स्पेसही भरपूर आहे या बॅगला. कारण हे साडीचं कापड मी वापरलेलं आहे या ठिकाणी. आपण इथे हा साडीचा कपडा वापरलेला आहे. तर त्याची साईज आहे 23 बाय 13 इंच. यामध्ये मी ही कॅरी बॅग यूज करते. तर वरची स्ट्रिप आपण कट केलेली आहे तीच आपण इथे बेल्टसाठी वापरणार आहोत. तर हे मेन फॅब्रिक अस्तर आणि आतून आपण ही कॅरी बॅग यूज केलेली आहे ते आपण 23 बाय 13 साईजचे हे 3 पीस घेतलेले आहेत. बघू शकता खालच्या साईडने कॉटनचं अस्तर थोडंसं जाड आहे. तर आपल्याला असं सगळ्याकडनं आपण क्विल्ट पण करून घेऊ शकलो असतो, पण याचे धागे जरा निघत आहेत. त्यामुळे मी याला असं क्विल्ट न करता याचा खोळ बनवून घेणार आहे. यामध्ये आता हा कपडा उलटवून घ्यायचा आहे अस्तरचा वरती आणि खालच्या साईडनं आपण कॅरी बॅग ठेवलेली आहे आणि चारही साईडनं आपल्याला शिलाई घ्यायची आहे आणि थोडंसं मार्जिन सोडायचं आहे आपल्याला इथे उलटवून घेण्यासाठी. कारण जेव्हा आपण हा खोळ बनवून जेव्हा शिवतो त्यावेळेस बॅग ही चांगली मजबूत होते. धागे बाहेर येत नाहीत शिलाईचे आणि फिनिशिंग छान दिसतं आतल्या साईडनं. जेव्हा कपडा आपला खूपच नाजूक आणि पातळ सिल्की असतो त्यावेळेला अशाच पद्धतीनं करावं लागतं. कारण किती डबल डबल शिलाई मारली तरी तो कपडा उसवण्याची शक्यता जास्त असते. तर हा कलर खूप सुंदर होता मला साडीचा आवडलेला म्हणून मी याची छोटीशी अशी बॅग बनवते. तर जिथं आपण ओपन होता तो भाग असा बंद करत सगळ्या साईडनं आपण परत दाबटीप घेत आहोत त्यावर. अशी संपूर्ण दाबटीप घ्यायची आहे. तर हे सुंदर असं हे खोळ तयार झालेलं आहे आपलं हे. कुठेही धागेवर दिसत नाहीत. आता या ठिकाणी ही डिझाईन थोडीशी उलटी येते म्हणून मी काय केलं आता या ठिकाणी 2 पीस असे वेगवेगळे करून घेणार आहे. इथं सेंटरला 2 टिप मारणार आहे आणि त्या मधल्या टिपमधून आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. थोड्या अंतरावर टिपा मारलेल्या आहेत मी म्हणजे शिलाई घेतलेली आहे. तर त्या 2 शिलाईमधून आपण हा कपडा कट केलेला आहे. कारण ही जी डिझाईन आहे ती पानाचा शेप तो वरती आला असता नाहीतर उलट दिसला असता असा म्हणून कट केलेला आहे. तर आपण तेवढंच पॉकेट लावण्यासाठी एक कपडा घेतलेला आहे तेवढ्याच साईजचा आणि 13 इंचाच्या 2 झिप आणि रनर घेतलेले आहेत या ठिकाणी. सर्वात आधी आपण इथं पॉकेटसाठी इथे झिप लावत आहोत. इथे झिप जोडून घेतलेली आहे. नंतर ही स्ट्रिप मी कट केलेली आहे ती 3 इंचाची ते आपण झिपच्या दुसऱ्या बाजूला आपण जोडून घेतली आणि त्यानंतर आपण याच्यावर दाबटीप घेणार आहे. तर हे तयार झालेलं पॉकेट आपण मेन फॅब्रिकवर लावणार आहोत आतल्या साईडनं. त्यामध्ये आपण रनर टाकून घेतलेला आहे. तर कुठल्याही एका पीसला आपल्याला हे पॉकेट जोडून घ्यायचं आहे. हे चारही बाजूने आपल्याला पूर्ण करायचं आहे शिवून. तर छान असं हे मोठं पॉकेट तयार झालेलं आहे बघू शकता आतल्या साईडनं. खूप मोठी पॉकेट तयार झाली आहे. तर इथे आपण बेल्ट तयार करून घेतलेले आहे त्या ठिकाणी आता. बेल्टला दोन्ही साईडनं शिलाई घ्यायची आहे.
तर असंच आपण दुसराही बेल्ट तयार करून घेतलेला आहे या ठिकाणी. तर बेल्टची जर आता ही बेल्टची आपण साईज पाहिली 13 इंच आहे आणि या रुंदीपासून आपल्याला इथे बॅगची रुंदी जी आहे 13 आणि उंची आहे 11.5 म्हणजे 23चे अर्धी 11.5 म्हणजे 23/13चा पीस होता, त्यामध्ये आपण 2 पीस केलेले आहेत. तर इथे आपण 3-3 इंचावर मार्किंग केलं बेल्टसाठी साईडनं आणि हे बेल्ट आपल्याला या ठिकाणी सेट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर झिप लावून घ्यायची आहे. तसंच आपण दुसरा पीसही जोडून घेतोय, त्याला म्हणजे बेल्ट लावून घ्यायचे आहेत. बेल्ट लावल्यानंतर झिपची दुसरी बाजू आपल्याला ह्या पीसला जोडायची आहे. त्यानंतर झिपवर दोन्ही साईडनं आपल्याला दाबटीप घ्यायची आहे. इथे दाबटीप घेऊन होत आलेले आहे. त्यानंतर मेन झिपमध्ये आपण रनर घातलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर कपडा फोल्ड करून इथे कॉर्नरला आपल्याला तिन्ही साईडनं शिवून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण खालची बाजू शिवून घेत आहोत, तळभाग, कारण सेंटर व्यवस्थित येतो म्हणून खालून शिवून घेत आहे. त्यानंतर दोन्ही साईडच्या बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत. तर इथे ते कॉर्नरला 1.5 बाय 1.5 इंचाचे असे बॉक्स आखून घ्यायचे आपल्याला आणि हे बॉक्स आपल्याला इथे कट करून शिवून घ्यायचे आहेत. दोन्ही कॉर्नर असे पकडून डबल स्टिच करून घ्यायचं आहे. आपली इथे ही बॅग तयार झालेली आहे शिवून. आपण हा कपडा उलटवून घेऊ शकतो. खूपच सुंदर आणि हे व्यवस्थित पिशवी झालेली आहे ही. आतल्या साईडने मोठं पॉकेट तयार झालेलं आहे. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप देखील द्या आणि बॅग आवडल्यास छान कमेंट पण करा. तसेच नवनवीन व्हिडिओ टाकायला मलाही प्रोत्साहन मिळेल आणि तुम्ही मला असंच सपोर्ट करा तसेच नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी. थँक्यू. धन्यवाद.